नमस्कार मैत्रिणींनो, सिम्पली लाईफ उच्छायामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी देवांच्या समोर रांगोळी काढून घेतलेली आहे, तसेच देवपूजा झालेली आहे। हे पांडुरंग आणि रुक्मिणी आता आज एकादशी असल्यामुळे मी त्यांना छान असं सजवून घेतलेले आहे। त्यांची पूजा केलेली आहे, त्यांची आरती वगैरे करून घेतलेली आहे व षोडोपचार पूजा करून घेतलेली आहे। ही स्वामींचीही मी पंचामृत स्नानाने स्नान करून घेतलेला आहे। तसेच त्यांनाही मी नवीन वस्त्र घालून छानपैकी पूजा करून घेतलेली आहे। तसेच तुपाच्या दिव्याने आरती वगैरे म्हणून घेतलेली आहे व देवांना छानपैकी सजवून घेतलेले आहे। हा बाळकृष्ण आहे, किती छान गोड दिसतोय बघा। त्यांनाही मी पंचामृत स्नानाने अंघोळ घालून वस्त्र परिधान केलेले आहे। ही लक्ष्मी दीपक आहे, त्यालाही मी छानपैकी हे केलेलं आहे, फुलांनी असं सजवून घेतलेलं आहे आणि ते दिव्याची पूजा केलेली आहे। गजांत लक्ष्मीचीही मी पूजा करून घेतलेली आहे। तसेच लक्ष्मी मातेचा अभिषेक करून देवीची पूजा करून घेतलेली आहे व फुले वगैरे घालून घेतलेले आहेत। हे श्रीयंत्रालाही मी अभिषेक घालून पूजा केलेली आहे। तसेच कुंकुमार्चनही करून घेतलेलं आहे। कुंकुमार्चन मंगळवारी आणि शुक्रवारी तसेच पौर्णिमेला वगैरे मी करत असते। लक्ष्मी कुंकुम पूजन केल्यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते, तसेच घरामध्ये बरकत राहते। पैसे येण्याचे नवीन नवीन मार्ग आपल्यासाठी खुले होतात। मी कुंकुमार्चन करून घेतलेलं आहे। कुंकू एकदा हे वापरलेलं असतं, ते पुन्हा वापरायचं नसतं। आपण पुन्हा कुंकुमार्चन करताना नवीन कुंकू घ्यायचं असतं। तसेच हे वाहिलेलं कुंकू आहे, एका डबीमध्ये ठेवून आपण ते आपल्या कपाळाला वगैरे लावण्यासाठी वापरायचं असतं। तसेच ते आपण एखाद्या शुभ कार्यासाठी वगैरे गेलो तर ते काम आपलं निश्चित पूर्ण होतं, अशी शास्त्रामध्ये मान्यता आहे। आपली कार्य पूर्ण होतात आणि हे शुभ असतं। आता मी देवपूजा झाल्याच्या नंतर कृष्णाची एक मूर्ती आहे, त्यांनाही मी धूप वगैरे दाखवत असते। त्यांच्याजवळ ही धूप मी लावत असते। ही कृष्णांची आणि गायींची मूर्ती आहे, किती छान असं सुंदर रूप आहे बघा। तसेच घरामध्ये असे पॉझिटिव्हिटी खूप छान येते। तसेच ही गणपतीचीही माझ्याकडेही आहे, त्याचीही पूजा करून घेतली। आज मुलांना पॅटीस खायचं होतं, त्यामुळे मी पॅटीस आज करायचं ठरवलं। त्यासाठी बटाट्याचं सारण करून घेतलं व हे बेसनामध्ये मसाले थोडे घालून घेतले व ब्रेड पॅटीस मी करून घेतले होते। ते खूप छान झाले होते। तसेच मी मार्केटमधून डेकोरेशन वगैरे करण्यासाठी मणी वगैरे आणले होते। ते अशी मी एका डबी आणली होती, त्यामध्ये मी हे छोटे छोटे पाऊच आहेत ते त्याच्यामध्ये ओतून ठेवले। म्हणजे कसं होतं, आपण पुन्हा ते घ्यायचे म्हटले ते लगेच सापडतात, तसेच बिस्कटीत कुठेही पडत नाहीत आणि केव्हाही आपल्याला गरज लागली की आपण ते पटकन ठेवू शकतो। अशा प्रकारे छोट्या छोट्या वस्तू आपण छोट्या छोट्या डब्यामध्ये भरून ठेवले की सर्व व्यवस्थित लागतं।